Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शिवाजी महाराजांची शपथ घेतो, महाराष्ट्र लुटणाऱ्या महायुती आणि अमित ठाकरेंना पाठिंबा नाही। माहीमवरून अमित ठाकरेंवर पहिल्यांदाच TV9 वर उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। माझं रक्ताचं नातं महाराष्ट्राशी, महाराष्ट्रच माझं कुटुंब। आजारपणात खिल्ली उडवणाऱ्यांनीही मी अनुभवलं ते अनुभवायला हवं। नक्कल करणाऱ्या राज ठाकरेंवर उद्धव ठाकरेंचा संताप। बाळासाहेबांचे फोटो लावून मत मागतात काँग्रेस आणि शरद पवार गट। बाळासाहेबांचं नावही घेत नाही आणि उद्धव ठाकरे पंजाचा प्रचार करतात। राज ठाकरेंची बोचरी टीका। 24 तासात दोनदा उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी। औसा हेलिपॅडवरही ठाकरेंनी काढला अधिकाऱ्यांचा व्हिडिओ। मोदी शहांच्या बॅगांची तपासणी करण्याची दिली तंबी। ज्यांच्या हातातून पैसे सुटत नाही तो बॅगेतून पैसे घेऊन जाणार का? त्यांच्या बॅगेत हातरुमाल आणि कोमट पाण्याशिवाय काय असणार? राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका। त्याच्या हातात आजपर्यंत कधी पैसे बाहेर निघाले नाही, त्याच्या बॅगेत काय असणार? फार फार तर हातरुमाल आणि कोमट पाणी। निवडणूक अधिकाऱ्यांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याही बॅगेची तपासणी। 5 नोव्हेंबर रोजी फडणवीसांच्या बॅगची तपासणी करतानाचा व्हिडिओ समोर। फडणवीसांनी फसवलं, निवडणुकीनंतर त्यांच्यावर केस करणार। सिंचन घोटाळ्याची फाईल अजितदादांना दाखवण्यावरून सुप्रिया सुळेंचा इशारा। विधानसभेला 50 ते 60 जागा निवडून येतील। जे मला सोडून गेलेत ते परत कधी निवडून येत नाहीत। शरद पवारांचा अजितदादा गटावर निशाणा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुनावणीची शक्यता। अजित पवार गटाकडून वर्तमानपत्रात जाहिरात दिल्यानंतर कोर्टात माहिती सादर करणार। राजकीय नेत्याची भाषा कशी असावी हे ऐकण्यासाठी मनसेकडून संजय राऊतांना निमंत्रण। विक्रोळीतील सभेत रिकामी खुर्ची ठेवत मनसेनं संजय राऊतांना डिवचलं। मुंबईत ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा राडा। जोगेश्वरीतील मातोश्री क्लबमध्ये पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप, तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिलांवर हात उचलल्याचा शिंदे गटाचा प्रत्यारोप। मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे, पंतप्रधान मोदींच्या पुण्यातील सभेत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकाला पोलिसांनी शांत केलं। रत्नागिरीत 13 घुसखोर बांगलादेशींना अटक। दहशतवाद विरोधी पथकाची नाखरे गावात मोठी कारवाई। जून महिन्यापासून अवैधरित्या वास्तव करत असल्याची माहिती। झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात। 43 जागांवर 685 उमेदवार रिंगणात। इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए यांच्यात थेट लढत। दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात आज पोटनिवडणूक। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी विरोधात भाजपच्या नव्या हरिदास मैदानात। इथेनॉल उत्पादकांच्या दरवाढीचा प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेटकडे। इथेनॉलच्या दरात वाढ होण्याची शक्यता। केंद्राकडून प्रस्तावाला मंजुरी मिळणार का याकडे लक्ष। ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई वाढून दर 6.21%वर। खाद्यपदार्थांच्या किमतीत 14 महिन्यातील सर्वाधिक वाढ। बँकाच्या व्याजदरातील कपात लांबणीवर पडण्याची शक्यता। दक्षिण मध्य महाराष्ट्रात उद्यापासून पावसाचा अंदाज। विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होण्याची शक्यता। ढगाळ हवामानामुळे काही प्रमाणात पडलेली थंडी कमी होणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।